माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नाईकांचाच होईल. मी काय म्हणतोय तुम्ही समजून घ्या. दिल्लीमध्ये तुम्ही समजून घेत नाही मराठी पत्रकार. माझं असं म्हणणं आहे, मी असं म्हणतोय की गणेश नाईकांनी जे रणशिंग फुंकलेलं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध, अरेरावीविरुद्ध त्यांच्याच जिल्ह्यात, ते तुम्ही आधी समजून घ्या काय आहे ते. नव्या मुंबईतले आणि ठाण्यातले मोक्याचे भूखंड कसे बिल्डरांच्या घशात गेलेत, रस्ते बगीच्यांसाठी राखीव असलेले भूखंड कसे दिले, कसा भ्रष्टाचार झाला. आणि स्वतः गणेश नाईक म्हणतात की एक दिवस एकनाथ शिंदे तुरुंगात जातील. बोलले आहेत ना ते. एक दिवस हा भ्रष्टाचार असा सुरू राहिला तर एकनाथ शिंदेला तुरुंगात जावं लागेल असं ते म्हणतायत. सरकारचा पाठबळ मिळतंय का? नाही. ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही. गणेश नाईकांना देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ नाही असं तुमचा आरोप आहे? पाठबळ असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती पोरकडासारखे हल्ले करतायत, म्हणून माझे गणेश नाईकांना आव्हान आहे, ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलेलं आहे. गणेश नाईकांना तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेच्या, आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे. बरं, संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील. भाजपबरोबर राहून तुम्ही लढणार नाही. तुम्हाला फक्त आमदारकी आणि मंत्रिपद मिळतील, लढण्याचं बळ कधीच मिळणार नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.